ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते, तर बुध ग्रहाला वाणी बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत उपस्थित असतात तेव्हा त्यांची युती निर्माण होते. या युतीचा शुभ अशुभ प्रभाव 12 पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. पंचांगानुसार 3 फरवरी 2026 बुध कुंभ राशीत प्रवेश करतील, तर 6 फरवरी 2026 रोजी शुक्र देखील याच राशीत प्रवेश करेल. या दोन्ही ग्रहांचे गोचर या वर्षातील सर्वात मोठे गोचर असेल. फेब्रुवारीत लक्ष्मीनारायण योग जवळपास 30 दिवस सक्रिय राहील. 2 मार्च रोजी बुध मीन राशीत प्रवेश करेल, तेव्हा हा योग समाप्त होईल. या दोन ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होतो. हा योग खूप प्रभावी मानला जातो. लक्ष्मीनारायण योग भरभराट देणार. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी लक्ष्मीनारायण योग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल. पगार वाढ होईल. घरात शुभ कार्य होतील. वैवाहिक आयुष्य देखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. सिंह हा योग सिंह राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल असेल. धनसंपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.